सखी सावली काव्यांजली। काय करताय तुम्ही? बाजूला, आत्ताच्या आत्ता बाजूला हो। होतो ना बाजूला मी, लग्नासाठी हो म्हण, मी लगेच बाजूला होतो। नाही कसं आहे, लग्नाची तयारी पण करावी लागेल ना, म्हणून म्हणते। अंजली, आय रिअली लव्ह यू। अरे बघताय काय, सांगा ना तुमच्या वहिनीला हो म्हणायला, बोल ना। वहिनी बोला ना, बोला ना। आधी एकदा दिली होती ती पुरेशी नव्हती वाटत, म्हणून ही आणखी, पण ही नक्कीच लक्षात राहील। प्रेमाने सांगितलेलं कळत नाही ना तुला? आता जेव्हा तुला मी फरफटत घेऊन जाईन ना, तेव्हा तुला कळेल। उतरला मास का अजून उतरू? पुन्हा असा आगाऊपणा करायचा नाही, आणि आता इथून निघायचं। तर तुम्ही बघता का, धरा याला। फॅमिली मेंबर आहे ती माझी, पुन्हा तिच्या वाट्याला गेला ना इथंच गाडून टाकेन। तुला फक्त प्रपोज करत होतो। हे असं, हे अशा धमक्या देऊन, दमदाट्या करून। सॉरी म्हण तिला, सॉरी म्हण। प्रीतम, प्रीतम प्लीज जाऊ द्या ना। तुम्ही प्लीज शांत बसा। सॉरी म्हण। मी सॉरी म्हणू, आणि हिला असं नाही ऐकणार, पोलिसांना फोन करतो, मग सगळ्यांना सॉरी सॉरी म्हणत बस। पोलिसांची धमकी कोणाला देतो रे? तुला माहिती आहे का मी कोण आहे? का तुला नाही माहिती तू कोण आहे? साहेब, पोलिसांकडे मॅटर गेलं तर आपल्याला खूप महागात पडेल साहेब, जाऊ द्या ना। काय तू आज याच्यामुळे वाचलीस, परत भेटलीस ना, सोडणार नाही तुला। तू जर तिला परत भेटलास तर मी सोडणार नाही तुला। चल निघ।
तुम्हाला लागलं तर नाही ना? नाही, तुम्ही ठीक आहात ना? श्रेष्ठा बस ना, मी तुझीच वाट बघतोय. मी सकाळपासून तुला फोन करतोय. पिऊनकडे पण निरोप पाठवला होता, तू नाही आला. काय झालंय? काय काम आहे मिस्टर विश्वजीत? मिस्टर विश्वजीत, तू मला विशू का म्हणत नाहीयेस? श्रेष्ठा, मी सकाळपासून बघतोय तू मला अवॉइड करतेस. कालचा राग आहे का तुझ्या मनात? असेल तर सांग ना प्लीज. मिस्टर विश्वजीत, ऑफिसमधलं काही काम असेल तर सांगा, अदरवाईज मी येते. श्रेष्ठा, हे बघ, मला मान्य आहे काल जे काही झालं ती माझी चूक होती, पण मी सॉरी म्हणालो ना तुला. कालही सॉरी म्हणालो, आजही सॉरी म्हणायला तयार आहे. तू सांगशील ते करेन मी. प्लीज असं नको वागूस. जाऊ द्या ना सर, तसंही तुम्हाला काय फरक पडतो? मी चिडले काय, रागवले काय, रुसले काय? तुमच्यासाठी तुमची बायको, तुमची आई जास्त जवळची आहे ना. मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं, पण शेवटी ओरडा मलाच पडला ना. श्रेष्ठा ऐक. श्रेष्ठा प्लीज, हे बघ. विश्वजीत प्लीज, मी ठरवलंय, दर वेळेला असं हर्ट होण्यापेक्षा आपण दोघांनी लांब राहिलेलंच बरं. तुम्ही ओके आहात ना? एक मिनिट थांबा. ठीक आहे. बरं वाटतं आता? हां. चला, मी तुम्हाला सोडतो. नाही नको, मी जाईन. इतकं सगळं घडल्यावर मी तुम्हाला एकटं सोडू अशी अपेक्षा आहे का तुमची? आणि यांचा काही भरोसा नाही. परत मागे आले तर? एवढा मार खाल्ल्यावर कोण परत येणार आहे? तुम्ही खरंच जा. तुम्ही ना आता माझं ऐकलं नाही ना तर मी काव्या वहिनीला फोन करून हे सगळं सांगतो. नको नको, मला भाऊजींच्या ऑफिसकडे सोडा. माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. दादाच्या ऑफिसमध्ये? हो. ओके, चल या. श्रेष्ठा, हे बघ, तू माझं ऐकून घे. मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. मला ना कळून चुकलंय, तुमचं माझ्यावरती प्रेम नाहीये. जस्ट टाइमपास म्हणून रिलेशन ठेवलंय तुम्ही माझ्याबरोबर. टाइमपास? श्रेष्ठा, खरंच तुला असं वाटतं की माझं प्रेम टाइमपास आहे? माझ्या प्रेमाला काहीच किंमत नाही खरंच श्रेष्ठा? आजपर्यंत सगळ्यात जास्त तुला इम्पॉर्टन्स देतो मी टाइमपास म्हणून. आय एक्सेप्ट, काल माझ्याकडनं चूक झाली. मी तुला बोललो, पण मलाही रात्री झोप नाही लागली. त्यात पूजा माझ्या मनासारखी नाही झाली. मला वाटलं मी इथे येईन, मी शेअर कर, आपण छान टाइम स्पेंड करू, आपण छान बोलू. आणि तू ऍक्च्युली मी आज तुझ्यासाठी काहीतरी आणलं होतं. कालच पूजेतच देणार होतो, पण तू रागून निघून गेलीस. तुला आठवतं, तू मला म्हणाली होतीस मला सोन्याचं ब्रेसलेट हवंय. हे ब्रेसलेट तुझ्या हातात आहे म्हणून चमकतंय. हे सोन्याचं नाहीये. काय? पण खरंच सोन्याचं ब्रेसलेट हातात असतं ना तर मला खूप आवडलं असतं. माझं प्रेम टाइमपास नाहीये.
मनापासून आहे, खरं आहे, जेन्युइन आहे. हे ब्रेसलेट तुला एक्सेप्ट करायचं आहे तर कर, नाहीतर नको करू. टाइमपास म्हणून आणलं असं समज. अक्काईचा पुन्हा फोन येतोय. आता घेतला तर मी तिला पुन्हा टाळू शकणार नाही. यावेळी तिला खरं सांगावंच लागेल. त्यापेक्षा न बोललेलंच बरं. आवडलं मला. काय काही म्हणालात का तुम्ही? हो, मी काल रात्री जे काही बोललो तुम्हाला ते तुम्ही मनावर घेतलं, हे खरंच आवडलं मला. तो मुलगा तुम्हाला खूप आधीपासून त्रास देतोय हे तुमच्या बोलण्यातून कळलं. त्यामुळे तुम्ही जे काही रिॲक्ट झाला ते अगदी परफेक्ट रिॲक्ट झाला. सॉरी टू से, पण आज पहिल्यांदा तुम्ही स्वतःचा विचार केला असं वाटलं मला. स्वतःसाठी स्टँड घेतलं असं वाटलं. प्लीज असा स्टँड घेत राहा. आणि तुम्हीच काय, मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने असं स्टँड घेतलं पाहिजे. स्त्रियांनी असंच स्ट्रॉंग आणि कॉन्फिडेंट असायला पाहिजे. नाही, आणि मुळातच स्त्रिया या स्ट्रॉंग असतातच, पण काही पुरुषांना असं वाटतं की आपण त्यांच्याशी वाटेल तसं वागू शकतो, आपण त्यांना वाटेल ते बोलू शकतो. माझ्या केसचा अपमान केलाय तिने, तिला माफी मागावीच लागेल. हात जोडून माफी माग. माझ्या बॅगमधून तू काढलास? मुळात माझ्या बॅगला हात का लावलास तू? आपण काही बोललो तरी ते ऐकून घेतात, पण योग्य वेळी अशा पुरुषांना ना सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे, जसं तुम्ही दिलं तसं. पुरुषांची जर चूक असेल ना तर त्यांना जाब विचारलाच पाहिजे. नाहीतर हे नितीन सारखे पुरुषांना आणखीन माच करायला लागतात. त्यांचं वागणं चुकीचं आहे हे त्यांना दाखवून दिलंच पाहिजे. आणि म्हणूनच मला ना तुमच्यासारख्या स्त्रियांचं खूप कौतुक आहे. प्लीज असं स्ट्रॉंग राहा आणि लढत राहा. आणि आज जे काय केलं त्याबद्दल हॅट्स ऑफ. विशू, ऐक ना, आय एम सॉरी. रागाच्या भरात बोलले. मला माहिती आहे तू टाइमपास नाही करत आहेस, तू जेन्युइन आहेस. आपण जे झालं गेलं ते सगळं विसरून जाऊया. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी आपण आपलं रिलेशन खराब करायचं का? नाही ना. एवढं छान ब्रेसलेट आणलंयस माझ्यासाठी, तूच घाल तुझ्या हाताने मला. दादाचं ऑफिस आलं, मला जायचं होतं ना. भाऊजी, मी जे करते ते योग्यच आहे हे मला पटलंय. तुम्ही अक्काईवर असा अन्याय का करताय ह्याचं उत्तर तुम्हाला आज द्यावंच लागेल.
सुंदर आहे ना? भाऊजींनी तुझ्यासाठी आणलंय वाटतं. तू इथे काय करतेस? का आलीयस? तुमच्याशी बोलायला. भाऊजी, मला सांगा, आज आम्हाला जे ब्रेसलेट सापडलं ते हेच आहे ना? अक्काईने फक्त या ब्रेसलेटला हात लावला म्हणून तुम्ही इतकं चिडलात आणि आता ह्यांना तू हे विचारायला इथे आलीयस? हिम्मत कशी झाली तुझी? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. नाही भाऊजी, मला बोलायचं आहे तुमच्याशी, तुमच्या एकट्याशी. मला तुझ्यासारखा रिकाम टेकडा वेळ नाहीये. म्हटलं ना मी तुला, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो. नाही भाऊजी, आज मी तुमच्याशी बोलल्याशिवाय इथून कुठेच जाणार नाही. अक्काईचा खूप विश्वास आहे तुमच्यावर. तिनं सतत तुमच्याबद्दल चांगलंच बोलत असते. आजही तिला आणि मला वाटलं की हे ब्रेसलेट तुम्ही तिच्यासाठी घेतलंय. खूप खुश होती ती. पण इथे आल्यावर मला कळालं की अक्काईचा सगळा विश्वास खोटा होता. हे ब्रेसलेट तुम्ही तिच्यासाठी नाही तर ह्यांच्यासाठी घेतलंय. का भाऊजी? माझा पैसा आहे. मला कोणासाठी काय घ्यायचं हे मी ठरवेन, तू नाही. तू कोण आहेस ग विचारणारी मला? तुझा काय संबंध आहे? मी अक्काईची बहीण आहे आणि मला तिची काळजी आहे. तुम्ही तिच्याशी असं का वागता हेच विचारायला आले होते मी. खूप त्रास होतोय तिला. का वागता तुम्ही भाऊजी असं? सांगा ना. सर, अंजली, माझं डोकं सटकायच्या आत इथून निघ. मला माझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हवंय. किती अपमान करता तुम्ही माझ्या अक्काईचा. आज सुद्धा तुमच्यामुळे तिच्या हाताला लागलं. बिचारी. पण तुम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही. बरं मग? तुम्ही हे चुकीचं वागताय भाऊजी. अक्काईला खरंच खूप त्रास होतोय. लग्नाच्या वाढदिवसालाही तुम्ही तिला काही दिलं नाही आणि ह्यांना हे ब्रेसलेट दिलं. खरं आहे ना? हो दिलं. मग तुम्ही का वागताय असं भाऊजी? ह्यांना इतकं महागडं गिफ्ट देण्या एवढ्या ह्या कोण लागतात तुमच्या?
गर्लफ्रेंड आहे माझी ती.